बघा प्रॉब्लेम नंबर 2. सुरुवातीला रीड करायचा, त्याच्यानंतर समजून घ्यायचा. आपली मेथड बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर तो सॉल्व्ह करायचा. आपला फर्स्ट टॉपिक चाललाय. टॉपिकचं नाव काय आहे? पार्टनरशिप फायनल अकाउंट. बरोबर ना? तर त्यातला आज दुसरा प्रॉब्लेम आहे. थेअरी वगैरे आपण सगळी समजून घेतलेली आहे. बऱ्यापैकी मी तुम्हाला सेंड सुद्धा केलेली आहे. आता फक्त हे प्रॉब्लेम आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मग फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स, खाली एक ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. याच्यावरून तुम्हाला काय बनवायचं आहे? ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे फॉर द इयर एंडेड 31st March 2019 या तारखेचा अँड बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कटरीना. या दोन पार्टनर आहेत, त्यांच्या पुस्तकात हे सर्व माहिती म्हणजे त्यांचं फायनल अकाउंट बनवायचं आहे. आता मला सांगा, जयश्री बाहेर जावा. पहा, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जे आयटम असतात ते कुठं जातात? कोण सांगते मला? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. व्हेरी गुड, बरोबर सांगितलेले. पण मला एक गोष्ट सांगा, ट्रेडिंगच्या ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईड, डेबिट जे बॅलन्सेस असतात ते काय असतात? डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ऍसेट. बरोबर. जर एक्सपेन्सेस असतील डायरेक्ट असतील तर ट्रेडिंगच्या डेबिटला, इनडायरेक्ट असतील तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, आणि ऍसेट जर असेल तर बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला, अशा पद्धतीने. आणि इथे क्रेडिट बॅलन्सेस काय असतात? लायबिलिटी, इन्कम, लायबिलिटी. बरोबर, इन्कम आणि लायबिलिटी. जर इन्कम असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला इनडायरेक्ट असेल, आणि डायरेक्ट असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि लायबिलिटी असेल तर कुठं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. अशा पद्धतीने त्याचे इफेक्ट होणार आहेत. आता लँड अँड बिल्डिंग, मी प्रश्न विचारणार, एक्सपेन्सेस आहे की ऍसेट आहे तुम्ही सांगायचा. लँड अँड बिल्डिंग ऍसेट, बॅलन्स शीटच्या ऍसेटला लिहिणार. बरोबर. त्याच्यानंतर फर्निचर ऍसेट, बॅलन्स शीटच्या ऍसेटला लिहिणार. सनरी डेटर ऍसेट, बॅलन्स शीटच्या ऍसेटला लिहिणार. स्टॉक ऍसेट, ऍसेट आहे परंतु ओपनिंग स्टॉक आहे. बरोबर आहे, तुम्ही सांगितले ते ओपनिंग स्टॉक आहे. तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो आपण. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. त्याच्यानंतर बॅक डेब्ट्स आपले एक्सपेन्सेस आहेत की ऍसेट आहेत? एक्सपेन्सेस म्हणजे लॉस आहे थोडक्यात. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे की ऍसेट आहे? एक्सपेन्सेस म्हणून एक्सपेन्सेस आहेत म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, वेजेस एक्सपेन्सेस आहेत. आता लगेच कळतं आपल्याला नावावरून, पण डायरेक्ट की इनडायरेक्ट आहेत? डायरेक्ट आहेत म्हणजे ट्रेडिंगच्या डेबिटला. हा, सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड कोण सांगते? डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. व्हेरी गुड. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न काय करतो? सेल्स मधून बरोबर, सेल्स मधनं काय करणार? लेस करणार सेल्स मधनं, परंतु हा कुठं असतो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. व्हेरी गुड. ड्रॉविंग, आता डेबिट बॅलन्स आहे. ड्रॉविंग हे आपण पार्टनर्स कॅपिटल एक अकाउंट तयार करतो, तर ड्रॉविंग आपण शक्यतो काय करतो? लेस करतो कॅपिटल मधनं. बरोबर ना? परंतु आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करणार आहे, त्याच्या डेबिट साईडला लिहिणार. म्हणजे थोडक्यात ते इनडायरेक्टली लेसच होतं बरं का कॅपिटल मधनं. ज्यावेळेस आपण अकाउंट क्लोज करतो त्यावेळेस पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहिणार. हे पार्टनर्स कॅपिटल तयार करतो म्हणून काही जणांना अवघड वाटते आपली मेथड, पण सोपं आहे, तुम्हाला सवय होऊन जाईल हळूहळू. तर हे दोन्ही ड्रॉविंग तिथे लिहिणार आहोत. त्याच्यानंतर डिस्काउंट एक्सपेन्सेस आहे, डेबिट बॅलन्स आहे म्हटल्यानंतर कुठं लिहिणार? पीडीला. ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख खान. आता शाहरुख खान झाले, तिथे येन पाहिजे. हा, पुढे ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख खान काय करणार? ऍसेट आहे. ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख खान, ऍडव्हान्स मध्ये पैसे दिलेत कोणाला तरी आणि तो काय करणार आहे? भविष्यात आपल्याला ते पैसे रिटर्न करू शकतो, म्हणून हे आपली ऍसेट आहे बॅलन्स शीटच्या ऍसेटला. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक,
Asset. इंटरेस्ट एक्सपेन्सेस आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कमिशन एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, रॉयल्टी डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि परचेस व्हेरी गुड. अशा पद्धतीने आपण कोणता आयटम कुठं जातो ते तर लिहून घेतलं. कॅपिटल अकाउंट, हे दोन्ही कॅपिटल आपण कॅपिटल अकाउंट एक तयार करणार आहे, त्याच्या क्रेडिट साईडला लिहिणार. बिल्स पेएबल इन्कम आहे की लायबिलिटी आहे? Liability. लायबिलिटी लिहिणार. बँक ओव्हरड्राफ्ट Liability. लायबिलिटी. परचेस रिटर्न लेस परचेस ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. आता मी काय करतो, सेल्स रिटर्न पण आहे आपल्याकडे बरोबर, मी सेलला एक ऑलरेडी स्टार मार्क करून ठेवतो आणि परचेसला पण खाली या ठिकाणी स्टार मार्क करून ठेवतो, कारण की परचेस रिटर्न सुद्धा आहे, म्हणजे एक वेळ जागा सोडावीच लागेल. ह्या इडन ऍडजस्टमेंट आहेत, जागा सोडण्यासाठी स्टार मार्कची गरज असते. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी का इन्कम आहे? Liability. बँक लोन लायबिलिटी. इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम आहे, इन्कम प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि आरडीडी हा सुद्धा इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचा. क्रेडिट बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, आणि सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आपल्याला माहिती. ऍडजस्टमेंट कडे जाऊया. फर्स्ट ऍडजस्टमेंट आपलं जावय बाप्पू, द स्टॉक इन हँड असणार, म्हणजे असणार मी सांगितलं होतं. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. दोन इफेक्ट सांगा, एक इफेक्ट आणि दुसरा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. क्रेडिटला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला बरोबर, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचे राहिलेत, आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपली लायबिलिटी असते. म्हणजे आता हे जे एक्सपेन्सेस आहेत, रॉयल्टी याचा लेस करणार आपण त्या एक्सपेन्सेस मधनं, आणि कुठं लिहिणार हे सगळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तर कोणकोणते आउटस्टँडिंग आहेत बघा, रॉयल्टी आहे, वेजेस आहेत ₹800, आणि अजून काय पहा इकडं, नाही एवढेच आहेत, रॉयल्टी आणि वेजेस. या दोनवर ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे ऍड करणार आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लिहिणार. रॉयल्टी आणि वेजेसवर ऍडजस्टमेंट आहे, स्टार मार्क करून घेऊ रॉयल्टी आणि वेजेसला. बघा इथं रॉयल्टी, त्याला मी स्टार मार्क करतो, आणि वेजेस कुठे गेलं सापडतंय का नाही बघा, वेजेस वर आहे, त्याला एक स्टार मार्क करून घेऊ वेजेस. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढची ऍडजस्टमेंट काय म्हणते, 3 नंबरची ऍडजस्टमेंट, सॅलरी पेड इन ऍडव्हान्स. पेड इन ऍडव्हान्स म्हणजे काय, ही प्रीपेड आहे, आणि प्रीपेडचं मी तुम्हाला सांगितले होते दोन इफेक्ट. काय, कोण सांगते? लेस करायचं बरोबर, लेस करायचं सॅलरी मध्ये, आणि बॅलन्स शीटच्या कुठे लिहिणार, असेटला लिहिणार. संपलं विषय. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्सची प्रोव्हिजन आहे, आणि रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स आहे, आरडीडी आहे 3%. बॅड डेब्ट दिला ₹1000, आरडीडी दिला 3%. बॅड डेब्ट्स पहिल्यांदा वजा करणार का आरडीडी पहिल्यांदा वजा करणार, कोण सांगतोय? मी सिक्वेन्स सांगितलं होता, पहिल्यांदा बॅड डेब्ट्स वजा करायचं, लक्षात राहू द्या, अजिबात विसरायचं नाही. बॅड डेब्ट्स वजा करणार, लेस डेटर्स मधनं वजा करणार, आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. हा जो आरडीडी आहे तो त्याच्यानंतर वजा करणार डेटर्स मधनं, बॅड डेब्ट्स नंतर, आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. दोन्ही ऍडजस्टमेंट डेटर्सवर आहेत, एक सॅलरीवर आहे त्याच्या अगोदरची, डेटर्सवर आहे, डेटर्सला डबल स्टार मार्क करू, सॅलरीला एक स्टार मार्क करू. जाऊया आपल्या ट्रायल बॅलन्स कडे. ज्या ठिकाणी सॅलरी दिसते आपल्याला, आधी डेटर्स दिसत आहेत बघा, डेटर्सला 2 स्टार मार्क करतो मी. त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स पण आहेत, बॅड डेब्ट्सला 1 स्टार मार्क करतो, सॅलरीला 1 स्टार मार्क करतो, कारण की ऍडजस्टमेंट आहेत म्हणून. आणि आता पुढे जाऊया. 4 नंबरची ऍडजस्टमेंट झालेली आहे. 5 नंबर, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर. मी सांगितलं होतं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असणार. काय करतो ही ऍडजस्टमेंट, लेस कशातनं, असेट मधून लेस, आणि बॅलन्स शीटच्या आपलं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. संपला विषय. कशावर आहे, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरवर डेप्रिशिएशन स्टार मार्क करून घेऊ, डेबिट बॅलन्सेस मध्ये सापडणार. कुठं दिसतंय, लँड अँड बिल्डिंग, 1 नंबरला लँड अँड बिल्डिंग आहे, आणि 2 नंबरला फर्निचर आहे, स्टार मार्क करून घेऊ. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम तर समजून घेतलेला आहे. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. सगळे रेडी आहेत का?
सगळे तयार आहेत ना? हो. ओके ओके, चला सुरू करूया. सगळे तयार आहेत म्हटल्यानंतर अशा प्रकारचे ट्रेडिंग अकाउंट वर लिहायला विसरायचं नाही. इन द बुक्स ऑफ कटरीना शिल्पा, काय असेल ती नावं, किंवा शिल्पा कटरीना. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, आणि आपल्याला एक पार्टनर्स कॅपिटल छोटंसं तयार करावं लागतं. ते आपल्या सोयीसाठी हे कोणत्याही पुस्तकात तयार केलेलं नाही, पण आपण डिटेलमध्ये समजावं म्हणून ज्यांना सवय आहे अगोदरची त्यांना 100% हे सोपं वाटणार आहे, आणि सोपंच आहे. बघा, पहिल्यांदा आपल्याला काय दिलंय त्यांनी? लँड अँड बिल्डिंग डेबिट बॅलन्सेस सगळे ट्रान्सफर करून घ्यायचे. कुठं लिहितो आपण? BA म्हटलंय, नंतर म्हटल्यावर कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या असेटला, आणि त्याला एक स्टार मार्क म्हटलं विनरला लिहायचं. तर जाऊया बॅलन्स शीटच्या असेटला, त्या ठिकाणी लिहायचं लँड अँड बिल्डिंग. सर्वांनी सोबत राहायचं बरं का माझ्या, लँड अँड बिल्डिंग. एकच मिनिट हा. लँड अँड बिल्डिंग, आणि त्याची अमाऊंट किती कोण सांगते मला लँड अँड बिल्डिंगची? 37,800. 37,800 इनर कॉलमला लिहिणार. 37,800 रुपये इनर कॉलम. एक ओळ जागा सोडायची. चला पुढे जाऊया. लँड अँड बिल्डिंग झालं. फर्निचर ऍडजस्टमेंट आहे 17,250. कुठं लिहिणार बॅलन्स शीटच्या? असेटलाच लिहिणार. फर्निचर इनर कॉलमला लिहिणार 17,250, आणि एक ओळ जागा सोडणार कारण की ऍडजस्टमेंट आहे म्हणून. फर्निचर झालं. पुढे जायचं का? सर्व सोबत राहा, मागं कुणीही राहू नका. सनरी डेटर्स 40,000 रुपये. किती ते? 40,000 रुपये. कुठं लिहिणार? असेट आहे, आणि 2 ऍडजस्टमेंट आहेत बघा. असेटला लिहायचं सनरी डेटर्स. सनरी डेटर्स अमाऊंट लिहायची किती? 40,000 रुपये. इनर कॉलमला लिहायची 40,000 रुपये. एक ओळ जागा सोडायची पहिल्या ऍडजस्टमेंट साठी, आणि दुसऱ्या ऍडजस्टमेंट साठी 2 ओळी जागा सोडायची आणि टिक मार्क करून घ्यायची. संपलं. सनरी डेटर्सचं झालं. स्टॉक कुठं लिहितो? स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. बरोबर. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक आहे. टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलं. आणि त्याची अमाऊंट किती पहा, कोण सांगते मला? ओपनिंग स्टॉकची 65,000. चिकन 65, 65,000 रुपये. त्याच्यानंतर बॅड डेब्ट ऍडजस्टमेंट आहे, एक्सपेन्सेस आहे, किंवा लॉस आहे, काही असू शकतं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि त्या ठिकाणी लिहा टू बॅड डेब्ट. बॅड डेब्ट, आणि कंसात म्हातारा म्हणायला विसरायचं नाही. म्हणजे काय? हे ओल्ड बॅड डेब्ट आहेत. आणि अमाऊंट कुठं लिहायची? इनर कॉलमला. किती लिहिणार इनर कॉलमला? अमाऊंट 400, आणि ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडायची. संपलं. बॅड डेब्ट लिहून घेतलं. अतिशय सुटसुटीत पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा. प्रिंटिंग अँड स्टेशनरी काय? एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट आहे, म्हटलं कुठं लिहिणार? पीडीला. पीडीला. ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट आउटरला लिहूया. टू प्रिंटिंग. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. स्टेशनरी. अमाऊंट इज किती? अमाऊंट कोण सांगते मला? 4,000. 4,000 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाऊंट आहे 4,000. 4,000 लिहिले आउटरला. संपलं. वेजेस ऍडजस्टमेंट आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, कुठं लिहिणार? टीडीला. टीडीला. परंतु आधी परचेस लिहिण्यासाठी जागा सोडायची. टू परचेस लिहायचं सुरुवातीला. परचेस, आणि त्यातनं म्हणायचं लेस परचेस रिटर्न. परचेस रिटर्न सुद्धा आहे ना, म्हणून लेस परचेस रिटर्न. आणि त्याच्यानंतर लिहायचं टू वेजेस. वेजेस, आणि वेजेसची अमाऊंट किती दिली आपल्याला? 3,000 इनर. 3,000.
इनर कॉलमला, कारण की ऍडजस्टमेंट आणि एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. वेजेस तर झालं. पुढे बघा काय आहे, सॅलरी. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कुठं लिहितो आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बरोबर. आणि त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का सॅलरीवर? तर आहे. सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे, त्याला म्हणायचं टू सॅलरीज. आणि अमाऊंट किती लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला? 5,000. 5,000 रुपये लिहायची इनर कॉलमला आणि एक ओळ जागा सोडायची. 5,000. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड. सायकलचं कॅरेज समजायचं नाही. कॅरेज म्हणजे वाहतूक थोडक्यात. इनवर्ड म्हणजे आणण्यासाठी. तर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं, ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, डायरेक्ट जायचं ट्रेडिंगच्या डेबिटला. त्या ठिकाणी नेऊन आपटायचं टू कॅरेज इनवर्ड. आणि अमाऊंट किती लिहिणार पहा, कोण सांगते मला? 4,000 रुपीज. 4,000 रुपये कॅरेज इनवर्ड झालं. सॅलरी झाले. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न. कुठं काय करणार हे सेल्सचं? सेल्स रिटर्न अजून आपल्यापर्यंत सेल्स पोहोचलेले नाहीत. जरी पोहोचले नसले तरी समजायचं पोहोचलेत. आधी ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहून घ्यायचं बाय सेल्स. आणि अमाऊंट त्याची माहित नाही, तसंच ठेवा आणि त्यातनं म्हणा लेस सेल्स रिटर्न. आणि त्याची अमाऊंट किती पहा, कोण सांगते सेल्स रिटर्नची? 2,000. 2,000 रुपये अमाऊंट आहे सेल्स रिटर्नची. इनरला लिहिणार 2,000 आणि लाईन मारून घेणार वहीवर, कुठेही मारायची नाही. 2,000 रुपये. त्याच्यानंतर पहा काय आहे, ड्रॉविंग आहे. बघा लक्षात येईल तुमच्या काय ड्रॉविंग आहे. शिल्पा आणि कटरीना हे दोन्ही पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडला लिहायचं. तर जाऊ पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहू टू ड्रॉविंग. आणि अमाऊंट किती पहा त्याची? 2,000 3,000. तर ते फक्त 2,000 शिल्पाची आणि 3,000 कटरीनाची. ड्रॉइंग म्हणजे काय रे बाळांनो? ड्रॉइंग म्हणजे काय? पर्सनल यूज साठी बिझनेस मधून जी काही रक्कम तुम्ही घेताल त्याला ड्रॉइंग म्हणायचं. वैयक्तिक वापरासाठी बिझनेस मधनं गुड्स वापरला बिझनेसचा किंवा कॅश वापरली त्याला ड्रॉइंग म्हणणार. ड्रॉविंग झालेलं आहे. पुढे जाऊया. डिस्काउंट. काय आपला एक्सपेन्सेस आहे, परंतु इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. म्हटलं कुठं लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू डिस्काउंट. आणि त्याची अमाऊंट किती कोण सांगते मला? डिस्काउंटची 2,030 रुपये ना? 2,030. त्याच्यानंतर ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख खान. कुठे लिहिणार आपण? बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख. अमाऊंट किती पहा, कोण सांगते? 10,000 रुपये लिहायचे आउटर कॉलमला. डायरेक्ट आउटर कॉलमला लिहायचे 10,000. ऍडव्हान्स झाला. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दोन्ही आपल्या असेट आहेत. 20,000 आणि 8,000 बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि 1-2 ओळी खाली किंवा खाली सगळ्यात शेवटी लिहिले तरी चालेल. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. अमाऊंट सांगा मला. कॅश ॲट बँक 20,000 आणि 8,000. व्हेरी गुड. 20,000 आणि दुसरी अमाऊंट आहे कॅश ॲट बँकची 8,000 रुपये. असंच आहे ना?
कॅश ऍट बँक बरोबर 20,000 आणि 8,000. हो. इंटरेस्ट पीडीला लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे पुढचा आयटम. जायचं सोबत राहा सर्वांनी, मागं कुणी राहू नका. टॉपिक झालेला आहे. एक दोन काही मुलं नवीन असतील त्यांचा फक्त प्रॉब्लेम होईल, तर त्यांनी थोडासा स्पीड मेंटेन करायचा. टू काय म्हणणार आहे आपण? इंटरेस्ट ना. हो. हो लिहा टू इंटरेस्ट. अजिबात इंटरेस्ट नाही शिकण्यामध्ये. 1,000 रुपये. त्याच्यानंतर पहा काय हे कमिशन. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचं. टू कमिशन. टू कमिशन. अमाऊंट किती पहा कमिशनची? 2,000. 2,000 रुपये बरोबर ना कमिशनची अमाऊंट. त्याच्यानंतर रॉयल्टी कुठं लिहिणार आहे आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, पण इनरला लिहिणार त्याच्यावर स्टार मार्केट. टू रॉयल्टीज. अमाऊंट किती पहा रॉयल्टीची? 2,000 रुपयाची. इनरला 2,000 रुपये लिहिणार आणि एक ओळ जागा सोडणार. एकच मिनिट. रॉयल्टी झाल्यानंतर परचेस कुठं लिहितो? परचेस 50,000 रुपये ट्रेडिंगच्या ऑलरेडी लिहून ठेवलंय. ट्रेडिंगच्या डेबिटला 50,000 रुपये परचेस. त्या ठिकाणी ते परचेस लिहायचे 50,000 रुपये इनर कॉलमला. अजून रिटर्न आलेले नाहीत, ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस ते वजा करू. पहा डेबिटचे सगळे आयटम ट्रान्सफर करून झालेत. आता कुठले ट्रान्सफर करायचे? क्रेडिटचे. पहा कॅपिटल शिल्पा आणि कटरीना दोघांचं सोबत उचलायचं आणि कुठं लिहून ठेवायचं? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून ठेवायचं. जायचं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि दोघींची अमाऊंट किती? 45,000 रुपये. 45,000. संपला विषय. 45,000 रुपये. कॅपिटल झालं. बिल्स पेएबल. बिल्स पेएबल काय आपली? म्हणलं बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार? लॅबिलिटी साईडला. एक 3-4 ओळी जागा सोडायची बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आणि लिहायचं बिल्स पेएबल. आणि अमाऊंट किती लिहिणार बिल्स पेएबलची? 17,500 रुपये लिहायचे. 17,500 रुपये. मी कॉलम पण बघा कसे तयार केले. तुम्ही सुद्धा असंच तयार करायचं. तुम्हाला एक 10-15 मिनिटं वेळ असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही परीक्षेच्या वेळेस, आता परीक्षा जशी जशी जवळ येईल काय टेक्निक आहे मी सगळं सांगेल तुम्हाला. बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहायचं. बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट किती लिहिणार बँक ओव्हरड्राफ्टची? 10,000 रुपये. आउटर कॉलमला ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. 10,000 आउटरला लिहिले. पुढे पहा परचेस रिटर्न काय करायचे? वजा करायचे. परचेस मधनं 1,480 रुपये परचेस लिहिले ट्रेडिंगच्या डेबिटला. त्या ठिकाणी जायचं आणि ज्या ठिकाणी परचेस लिहिले त्या ठिकाणी लिहायचं परचेस रिटर्न. ऑलरेडी लिहून ठेवलंय. अमाऊंट फक्त लिहायची 1,480 रुपये वजा करायचे परचेस रिटर्नचे. तर आउटरला किती येतील बघा? 50,000 मध्ये गेले 49 मध्ये 480 गेले तर 48,520 रुपये येतील माझ्या अंदाजे. 520 आउटर संपलं. परचेस रिटर्न सुद्धा संपलं. सन्ड्री क्रेडिटर्स कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं सन्ड्री क्रेडिटर. आणि अमाऊंट लिहायची बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. किती लिहिणार?
22,000. व्हेरी गुड. 22,000 रुपये लिहायचे अमाऊंट. 22,000. देन आफ्टर बँक लोन लॅबिलिटीचे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहायचं 15,000 रुपये. जाऊ बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला, त्या ठिकाणी लिहू बँक लोन. बँक लोन अमाऊंट लिहायची 15,000, 15,000. त्याच्यानंतर पुढे पहा इंटरेस्ट रिसिव्ड, इन्कम आहे आपला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला जायचं. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक ओळ जागा सोडायची ग्रॉस प्रॉफिट लिहिण्यासाठी आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय इंटरेस्ट रिसिव्ड. काही पुस्तकात हा इंटरेस्ट वजा केलेला असतो इंटरेस्ट मध्ये, तर ते खूप आपल्याला वाटतं की सर असं काय ते काय, तर अजिबात डोकं लावायचं नाही. जे सांगितले त्या पद्धतीने करायचं. इंटरेस्ट रिसिव्ड. अमाऊंट पहा किती इंटरेस्ट रिसिव्डची 1,500 रुपये. आउटरला लिहायचं 1,500. 1,500 रुपये. देन आफ्टर पुढे जाऊया आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटलाच आपण लिहितो. पुस्तकामध्ये हे डेबिटला दाखवलेलं असतो, पण घाबरायचं नाही, चुकत नाही. बाय आरडीडी. आरडीडी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला अमाऊंट किती लिहिणार आरडीडीची? 1,000. 1,000 रुपये. त्याच्यानंतर पुढं काय आहे बघा, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आपण. कुठे गेलं ट्रेडिंग अकाउंट, सेल्स लिहिलेलं आहे तिथे लिहायचं इनर कॉलम मध्ये. अमाऊंट किती लिहिणार आपण? 1,20,000. आणि 1,20,000 मधले 2,000 जर वजा झाले तर किती आउटरला येतील? 1,18,000. 1,18,000. व्हेरी गुड. 1,18,000. आणि आता काय करायचं? बघायचं काय राहिलंय का, कोणता आयटम झालेले सगळं. ऍडजस्टमेंट कडे जायचं. ऍडजस्टमेंट कडे जायचं. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकचे आहे. द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ₹58,000. कुठं लिहितो? एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या दुसरा इफेक्ट असेटला. पहिल्यांदा जायचं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आता आपण काय करतोय? ऍडजस्टमेंट करतोय. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जायचं. त्या ठिकाणी लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक. आणि अमाऊंट किती लिहिणार क्लोजिंग स्टॉकची? त्या ठिकाणी 58,000, 58,000. आणि याचा दुसरा इफेक्ट कुठं? बॅलन्स शीटच्या असेटला. सगळ्यात शेवटी लिहा क्लोजिंग. क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट लिहायची 58,000 झाली. पहिली ऍडजस्टमेंट झाली, तिला टिक मार्क करायचं. 58,000. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टी आणि वेजेस ऍड करायचंय. रॉयल्टी मध्ये ऍड करणार आणि वेजेस मध्ये सुद्धा ऍड करणार 800 रुपये. दोन्ही ट्रेडिंगच्या डेबिटला आहेत पहा. तर जाऊया आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ज्या ठिकाणी रॉयल्टी लिहिले त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं ऍड आउटस्टँडिंग रॉयल्टीज. आणि अमाऊंट किती बघा रॉयल्टीच्या आउटस्टँडिंगची? 1,500 रुपये. 1,500. 2,000 आणि 1,500 आउटरला किती येतील? 3,500. 3,500 रुपये. व्हेरी गुड. तर आता हे 3,500 आपण या ठिकाणी लिहून घेतले आणि वेजेसचे सुद्धा ऍड करून घ्यायचे आणि मग दोन्ही तिकडे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लिहायचे. आउटस्टँडिंग वेजेस. अमाऊंट किती पहा आउटस्टँडिंग वेजेसची? 800 रुपये माझ्या अंदाजे. 800. 3 आणि हे 800. 3,800 रुपये आउटरला येतील. किती येतील? 3,800. आता हे 800 आणि 1,500 घ्यायचं आपल्या बॅलन्स शीटला यायचं. कुठं लिहिणार बॅलन्स शीटच्या? लायबिलिटीजला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणायचं त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. आउटस्टँडिंग
एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आपलं रॉयल्टी. 1,500 रुपये. आणि त्याच्यानंतर वेजेस 800 रुपये. टोटल आउटरला किती येतील? 2,300. व्हेरी गुड. आउटरला 2,300. 2 नंबरचे ऍडजस्टमेंट, दोन्ही इफेक्ट दिले, विषय संपला. पुढे जाऊया. 3 नंबर ऍडजस्टमेंट, सॅलरी पेड इन ऍडव्हान्स. पेड इन ऍडव्हान्स म्हणजे काय? प्रीपेड आहे. प्रीपेडचे आपला पहिला इफेक्ट, सॅलरी मधनं काय करतो आपण? ते एक्सपेन्सेस लेस आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो. तर जाऊया, सॅलरी आपण लिहिले प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. त्या ठिकाणी लिहायचं लेस प्रीपेड सॅलरीज. आणि अमाऊंट किती लिहिणार बघा? प्रीपेड सॅलरीची त्यांनी सांगितली आपल्याला 2,000 रुपये. 5,000 मधनं जर 2,000 गेले तर आउटरला किती येतील? 3,000. आणि याचा दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा? बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं. बॅलन्स शीटच्या प्रीपेड किंवा सॅलरी पेड इन ऍडव्हान्स म्हणलं तरी चालेल ना, प्रीपेड सॅलरीज. आणि अमाऊंट लिहायची किती? 2,000 रुपये. आउटरला लिहा डायरेक्ट 2,000 रुपये. संपला. 3 नंबर ऍडजस्टमेंट संपली. सोबत आहे ना सर्वजण? ते सगळे फास्ट होते. हो, चला बघा. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. म्हणजे आता हे बॅड डेब्ट्स आहेत 1,000 रुपये आणि आरडीडी आहे 3%. हे दोन्ही वजा करायचे डेटर्स मधनं. डेटर्स कडे जाऊ. डेटर्स कुठे लिहिलेत आपण? असेटला. डेटर्स ज्या ठिकाणी लिहिलेत त्या ठिकाणी पहिल्यांदा म्हणायचं लेस बॅड डेब्ट्स. अमाऊंट आहे 1,000 रुपये. 40,000 मध्ये 1,000 गेले, किती शिल्लक राहतील? 39,000. व्हेरी गुड. आणि त्याच्यातनं म्हणायचं लेस आरडीडी. अजून आरडीडी आहे ना, लेस आरडीडी ऍट 3%. पर्सेंटेज काढणं खूप सोपं असतं. 10% म्हटलं म्हणजे तर आपण काय करणार? 1 शून्य झाकणार 39च्या पुढचा. आणि त्याच्या कमी जर आलं, 2 अंकीपेक्षा जर कमी आलं तर 1 शून्य, 2 शून्य झाकायचं. 2 शून्य जर झाकले 39 मधले तर किती येतात? 390 दिसतात बघा या ठिकाणी. मी हे 2 शून्य जर हाईट केले तर 390 दिसतील. 390 हा 1% आहे. 390 किती आहे? 1%. तर 3% किती असेल? म्हणून त्याला गुणिले 3 करायचं. 3 शून्य शून्य, 9 त्रिक 27, 7 आला 2, 3 त्रिक 9, 2 11. 1,170 रुपये. किती आले ते? 1,170 रुपये. ते वजा करायचे कशातनं? आपल्या डेटर्स मधनं. 1,170 रुपये 39,000 वजा करायचं. वजाबाकी पण खूप सोपी असती बघा. 39 मधनं 1 गेले, 38 राहिले. आणि 38 मधनं 170 गेले, 37,830 रुपये येईल बघा. आउटरला किती येईल? 37,830. व्हेरी गुड. आणि हे बॅड डेब्ट्स आणि आरडीडी दोन्ही उचलायचं आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेऊन जायचं. आणि त्या ठिकाणी बघायचं आधी बॅड डेब्ट्स कुठं दिसतंय का? जुनं आहे. जर असेल तर त्याच्यात ऍड करायचं, नसेल तर नाही तर आहे असं आपण नेऊन आपटायचं. अरे म्हणून ऍड करायचं. ऍड म्हणायचं बॅड डेब्ट्स. कंसात म्हणायचं तरुण. तरुण म्हणजे न्यू. आणि अमाऊंट किती लिहिणार आपण? 1,000 रुपये. आउटरला 1,400 रुपये. आणि आता आरडीडी इथं वर कुठं जागा नाही, खाली लिहायचं आरडीडी टू आरडीडी. अमाऊंट लिहायची 1,170 रुपये. विषय संपला. तुम्हाला हे आरडीडी इकडे लिहा, त्यात बॅड डेट जुने का नवई बघा, मग त्यात ऍड करा, लेस करा, आरडीडी बघा, वजा करा, काय करा. खूप अवघड आहे. डायरेक्ट ही मेथड आपली सोपी.
4 नंबर ऍडजस्टमेंट झाली. लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड फर्निचर 10%. दोन्ही असेट आहेत, असेट साईडला जाऊ आणि डेप्रिशिएशन वजा करून टाकू. बघा लँड अँड बिल्डिंग किती टक्के डेप्रिसिएशन आहे त्याच्यावर? 5 लेस डेप्रिसिएशन म्हणायचं लँड अँड बिल्डिंगला 5% आणि 37,800 एक शून्य झाकला 3,780 त्याच्या निम्मे जर केले तर 1,890 येते. हे वजा केले 37 मधनं तर 35,910 रुपये आउटरला येईल आणि फर्निचरवर 5-10% डेप्रिशिएशन आहे. जरा फास्ट घेतो आणि 4 मिनिट राहिलेत, 3.5 मिनिट राहिलेत, आपल्याला क्लोज करायचे. लेस डेप्रिसिएशन ऍट 10%. 17,250 वर 10% 1,725 रुपये येईल. ते वजा होईल तर आउटरला येईल 15,525 रुपये. आणि हे दोन्ही डेप्रिशिएशन घ्यायचे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं. त्या ठिकाणी म्हणायचं टू डेप्रिसिएशन. पहिलं काय आपली बिल्डिंग आहे, बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग आहे, तसं काही लिहिलं तरी चालेल, बिल्डिंग लिहा. 1,890 रुपये. आणि दुसरा आहे फर्निचर आणि त्याची अमाऊंट आहे 1,725 रुपये. असं टोटल डेप्रिशिएशन आउटरला येईल. पहा तुमचं कोण सांगते मला किती येते, कोणाकडे असेल तर सांगा. 3,615. 465. 3,000 नाही 3,615. 615 रुपये. आता सगळं झालंय, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. जरा असं फास्ट घेतो, शेवटचे 2 मिनिट राहिले, क्लोज झालं पाहिजे, नाही तर परत मीटिंग जॉईन करावं लागेल. बघा ट्रेडिंग अकाउंट जर क्लोज केलं तर आपल्याला लक्षात येईल की ट्रेडिंगची क्रेडिट साइड मोठी ती आहे 1,76,000 76,000. इकडे तेच दिले 1,76,000 आणि जर ह्या अमाऊंट वजा केल्या तर 51,180 रुपये ग्रॉस प्रॉफिट आहे. त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आणि हा उचलायचा आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहायची त्याची 51,180 रुपये. आणि टोटल जर केली प्रॉफिट अँड लॉसची तर त्याची क्रेडिट साइड मोठी 53,680 53,680 आणि त्यातनं वजा केलं तर नेट प्रॉफिट येईल पहा तुमचा 35,465 रुपये. 35,465. याला म्हणायचं 1-2 ओळी जागा सोडून म्हणायचं टू नेट प्रॉफिट कंसात लिहायचं पार्टनर कॅपिटल आणि पार्टनरची नाव लिहायची. शिल्पा आहे ना पहिली कोण आहे? शिल्पा. 1-2 मिनिटासाठी मीटिंग जॉईन करा परत. हा 2 मिनिटासाठी जॉईन करा, क्लोज करू आपण. शिल्पा तिच्या वाटणीला बघा रेशो समान आहे. 36,465च्या निम्म जर केलं तर एकाला 1 रुपया कोणाला तरी जास्त द्यावा लागेल. 17,732 रुपये. आणि कटरीनाच्या वाट्याला येतील 17,733 रुपये. याला आपण कॅपिटल म्हणलं होतं कंसात, इकडं डेबिटला आहे म्हणजे कॅपिटल अकाउंटचे कुठे लिहिणार रे? हा याला आपण काय म्हणणार? कॅपिटल अकाउंट म्हणणार. कॅपिटल अकाउंट म्हटलं तर इकडं डेबिटला आहे प्रॉफिट अँड लॉसच्या, म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या कुठे लिहिणार? क्रेडिटला जायचं पार्टनर्स कॅपिटलच्या आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय. हा जर कॅपिटल जर अकाउंट तयार नसेल केलं तर आपण डायरेक्ट ऍड करतो कॅपिटल मध्ये, ते बॅलन्स शीटला खूप गोंधळ होतो म्हणून आपण हे सेपरेट तयार केले. बाय नेट प्रॉफिट आणि अमाऊंट लिहायची बघा 17,732 रुपये याचे आणि याचे 17,733 रुपये. आणि आता हे कॅपिटल अकाउंट जर क्लोज केलं 45,17,52,62,733 येईल.
62,733 आणि याचे येईल 62,732. 732 तेच लिहिले इकडे 62,732, 62,733. त्यातनं 3 वजा केले कटरीनाचे 62,733 मधनं, तर किती शिल्लक राहतील बघा. 62 मधनं 3 गेले 59,000. 59,733 आणि याचे 2 गेले तर 60,732. याला नाव द्यायचं काय? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा ट्रान्सफर कुठं करायचा? आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. लॅबिलिटीला यायचं, बॅलन्स शीटच्या. आलो का नाही? लॅबिलिटीला आलो. आणि त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल. कॅपिटल अकाउंट आणि या दोघांचा बॅलन्स लिहून घ्यायचा. पहिली आहे शिल्पा. शिल्पा तिचा बॅलन्स आहे 60,732 रुपये आणि याचा आहे 59,000 कटरीनाचा. 59,733 रुपये. आणि आता हे जर आपण क्लोज केलं म्हणजे आता हे जर ह्याच्या आउटरला टोटल जर घेतली तर ती येईल बघा 1,20,465 रुपये. आणि आता जर क्लोज करायचं म्हटलं तर पहा, लक्ष द्या, 5 5 5 5,500, इकडे 6 606, इकडे 4 आणि 5 9 9 आणि 3 12, हा चाले 1 1 1 1 आणि 7 8 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि 2 1 आणि 7 8 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि 2 17, चला 1 3 4 5 5 आणि 2 7 7 आणि 1 8 8 आणि 81 1 1,87,265. इकडे पण तेवढीच यायला पाहिजे. बेरीज करायला असं सोपं जातं कॉलम जर असे तयार केले तर 5 5 5 5 5 अशी 5. त्याच्यानंतर 1 आणि 2 3 आणि 3 6 606. त्याच्यानंतर 9 आणि 5 14 आणि 8 22, चाले 2 5 आणि 2 7 आणि 5 13 आणि 7 20 आणि 2 22 आणि 8 30 आणि 8 38 येते का परत का 7 आणि 5 12 12 आणि 7 19 आणि 2 21 21 आणि 8 29 आणि 7 37, चाले 3 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 3 10 आणि 1 11 आणि 2 13 आणि 5 18. 1,87,265 रुपयाने आपला प्रॉब्लेम काय झाला? टॅली झाला. समजलं का सर्वांना? समजलं का? हा दुसरा प्रॉब्लेम होता. समजलं का? हो सर. ओके, चालतंय. आपण आता थांबूया, राहिलेलं उद्या.